हॅलो. चला क्षेत्ररक्षण सजवायचंय लवकरात लवकर. करावे 11 करावे. चला सलामीची जोडी मैदानात. विवेक आणि नॉन स्ट्राईक एंडला आफ्रिदी. पहिलाच बॉल कोल्हार पद्धतीचा चेंडू होता, सरळ ढकलून दिलाय. चेंडू चाललाय सरळ घोषंकी क्षेत्रामध्ये. दुसरा चेंडू टाकण्यास सज्ज गोलंदाज. गोलंदाजी मार्गवर शेबू. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर लगावण्याचा प्रयत्न आणि सरळ चेंडू चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये. तिसरा चेंडू टाकण्यास सज्ज. उलटॉस पद्धतीचा चेंडू. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. मिळाला षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या झाली ती 8. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक या पहिल्या षटकातील अजूनही. चौथा चेंडू टाकण्यास सज्ज गोलंदाज. गोलंदाजी मार्गवर. स्लो रन पद्धतीचा चेंडू आणि चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. मिळाला षटकार. अजून एक षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14च्या घरामध्ये. बॅक टू बॅक दुसरा षटकार विवेकच्या माध्यमातून. या चेंडूवर हेलिकॉप्टर लगावला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल आणि क्षेत्ररक्षणाकडून चूक होते. झेल सुटलाय. 2 धावा पूर्ण. या 2 धावांनी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या धावसंख्यावर. शेवटचा एक चेंडू शिल्लक या षटकातील. शेवटचा चेंडू. यावेळेस देखील हेलिकॉप्टर लगावण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय शेवटच्या चेंडूवर. एक षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या धावसंख्यावर. न्यू बॅट्समन दाखल होतोय आमिर. चला दुसरे षटक टाकण्यास सज्ज गोलंदाज. गोलंदाजी मार्गवर साहिल. सामना करेल तो आफ्रिदी. पहिला चेंडू फेस करताना पाहायला मिळेल आपल्याला आफ्रिदी. पहिला चेंडू आणि चेंडूला उडवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद आफ्रिदी.
चला न्यू बॅट्समन. न्यू बॅट्समन दाखल होतोय फलंदाजीसाठी इसरा हाल. दुसरा चेंडू टाकण्यास सज्ज. यावेळेस मात्र इशारा येतोय आमच्यापर्यंत पंचांचा व्हाईट बॉल. ऋषिकेश पानसरे पंचांच्या भूमिकेमध्ये आणि लेग पंच आपले लक्की भैया. यावेळेस मात्र चेंडू उडवलाय, चेंडू चाललाय. सर्व क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये एक धाव मिळाली. अठरा धावसंख्या धावफलकावर लागले गेले. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक या दुसऱ्या षटकातील. यावेळेसचा चेंडू चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. सिंगल धाव मिळाली या बॉलवर. सिंगलने धावसंख्या झाली होती 19. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक या दुसऱ्या षटकातील. यावेळेसचा चेंडू चालला गॅप मध्ये आणि मिळाल्या 4 धावा. या 4 धावांनी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 23 या धावसंख्यावर. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक या षटकातील. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक या दुसऱ्या षटकातील. यावेळेसचा चेंडू लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळाली. शेवटचा चेंडू या षटकातील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 24 या धावसंख्यावर. शेवटचा चेंडू फुल टॉस पद्धतीचा चेंडू. क्षेत्ररक्षण झेल सुटलाय. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 25. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 25च्या धावसंख्यावर. संघासाठी तिसरे षटक टाकण्यास सज्ज होते गोलंदाजी मार्गवर हरदेव तांडेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 25. तिसरे षटक टाकण्यास सज्ज गोलंदाज हरदेव तांडेल. यावेळेचा चेंडू खाली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मिस कॉलिंग आणि फलंदाज बाद होतो रनआउटच्या स्वरूपामध्ये. न्यू बॅट्समन दाखल होतोय नॉन गेंडला बाबू.
यावेळेसचा चेंडू सरळ चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये. एक धाव मिळते. काय की धावने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26. यावेळेसचा चेंडू फलंदाज बाद. न्यू बॅट्समन पाहायला मिळतोय आपल्याला उमा संगर फलंदाजीसाठी. यावेळेसचा चेंडू काय वेग पाहायला मिळाला आपल्याला. घोषंकी क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 या धावसंख्यावर. यावेळेस मात्र डॉट बॉल आलाय. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक. या षटकातील शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर देखील किंग आली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 धावसंख्या. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे षटक टाकण्यास सज्ज होईल गोलंदाज गोलंदाजी मार्गवर. संघासाठी शेवटचा षटक टाकण्यास सज्ज होतोय गोलंदाज रोनक तांडेल. पहिला चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. पहिलाच बॉल. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला आणि खूप चांगला झेल. नवीन फलंदाज फलंदाजी मार्गवर जितू. यावेळेसचा चेंडू चेंडू उडवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल आणि खूप चांगला झेल पाहायला मिळाला आपल्याला. क्षेत्ररक्षण प्रणित खूप चांगला झेल पाहायला मिळाला प्रणितच्या माध्यमातून. न्यू बॅट्समन श्रीश. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक या शेवटच्या षटकातील. यावेळेस देखील खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला रोनक तांडेलच्या माध्यमातून. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. अजूनही कोणती धाव खर्च केली नाहीये रोनकने. खूप चांगली गोलंदाजी करताना दिसतोय रोनक.
या वेळेचा चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, सरळ ढकलून दिला, सिंगल धाव मिळाली फक्त एक. या सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29. या धावसंख्यावर अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक. एखादा मोठा फटका येईल का? शेवटचा चेंडू पेस करेल तो उमा संघ, बघूया. यावेळेस देखील डॉट बॉल आलाय. खूप चांगला स्पेल रोनकच्या माध्यमातून. फक्त एक धाव खर्च केली आणि 2 विकेट्स प्राप्त केले या रोनकने. पहिलं सत्र समाप्त झालं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झाली ती 29 आणि 30 धावांचं आव्हान असणार आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. जय बालाजी रबाले लवकरात लवकर. 24 चेंडू 30 धावांचं आव्हान असणार आहे. चला सलामीची जोडी पाठवायची आहे मैदानात. चला करावे 11 करावे. आपली सलामीची जोडी पाठवा मैदानात लवकरात लवकर. चला सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. रोनक तांडेल आणि जयेश तांडेल. खूप चांगला स्पेल पाहायला मिळाला रोनकच्या माध्यमातून. मागील मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली जयेशने देखील. एवढ्या ताकदीचा गोलंदाज आफ्रिदी. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज गोलंदाज. यावेळेस देखील उडवलाय चेंडू. चेंडू चाललाय सरळ सीमारेषे पार. पंच आपल्यापर्यंत इशारा कळवतात चौकार आहे. पहिल्या चेंडूवर खाता उघडलाय जयेशने चौकाराने. खूप चांगला शॉट लगावला. यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय जयेश तांडेल.
न्यू बॅट्समन दाखवलं होतंय स्ट्रायकिंग एंडला दीपेश पाटील. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. पंच इशारा करतात आमच्यापर्यंत खराब चेंडू व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावर. यावेळेस मात्र चेंडू सरळ ढकलून दिला तर एक धाव मिळाली. एके धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक या पहिल्या षटकातील. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक या पहिल्या षटकातील. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आफ्रिदीच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर चौकार आला त्यानंतर कमबॅक केले. यावेळेस देखील डॉट बॉल आलाय. अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक या षटकातील. यावेळेसचा चेंडू उडवलाय. चेंडू चाललाय सरळ सीमारेषे पार. मिळालाय षटकार. रोनकच्या बॅट मधून येतोय हा षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या धावसंख्यावर. संघासाठी दुसरे षटक टाकण्यास सज्ज होते गोलंदाज. गोलंदाजी मार्गवर विवेक. संघासाठी दुसरे षटक टाकण्यास सज्ज गोलंदाज. गोलंदाजी मार्गवर. यावेळेस बॅटची इनर एज आणि चेंडू चाललाय सरळ घोषांकी क्षेत्रामध्ये. यावेळेसचा चेंडू उडवलाय. चेंडू चाललाय सरळ सीमारेषे पार. मिळालाय षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 या धावसंख्यावर.
समीकरणाचा विचार केला तर अजूनही 16 चेंडू 11 धावांची गरज. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला यावेळेस. यावेळेसचा चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षण आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिकडं. आणि फलंदाज बाद होतोय दीपेश पाटील. फलंदाज बाद होतोय, रनआउट दीपेश. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. खूप चांगला चेंडू. यावेळेस देखील फलंदाज बाद. खूप चांगला कमबॅक पाहायला मिळाला. एक षटकार आला, त्यानंतर डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 विकेट पाहायला मिळाले रनआउटच्या स्वरूपात. अजूनही 13 चेंडू 11 धावांची गरज हा सामना जिंकायला. करावे 11 करावे या संघासाठी. शेवटच्या चेंडूवर झेल सुटलाय आणि एक सिंगल धाव मिळाली. या सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 20 या धावसंख्येवर. अजूनही 12 चेंडू 10 धावांची गरज. 12 चेंडू 10 धावा, 10 धावा 12 चेंडू. यावेळेचा चेंडू यावेळेचा चेंडू सरळ ढकलून दिलाय घोषांकी क्षेत्रामध्ये. यावेळेचा चेंडू डॉट बॉल आलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक या षटकातील. अजूनही 9 चेंडू 8 धावांची गरज.
या वेळेसचा चेंडू एक सिंगल धाव मिळाली. या सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 या धावसंख्येवर. अजूनही 8 चेंडू 7 धावांची गरज. या वेळेसचा चेंडू जेल सुटलाय. शेवटच्या चेंडूवर एक सिंगल धाव. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झाली ती 25. अजूनही 6 चेंडू 5 धावांची गरज. संघासाठी शेवटचं षटक टाकण्यास सज्ज झालाय गोलंदाज रोहित. 6 चेंडू 5 धावा डिफेन्स करायचे. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज फलंदाज रोहित. पहिला चेंडू खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला रोहितच्या माध्यमातून. अजूनही 5 चेंडू 5 धावांची गरज. दुसरा चेंडू टाकण्यास सज्ज. या वेळेसचा चेंडू बॅटची इनर एज घेऊन चेंडू चाललाय सरळ गोशांकी क्षेत्रामध्ये. अजूनही 4 चेंडू 4 धावांची गरज. या वेळेसचा चेंडू खाली क्षेत्ररक्षण आफ्रिदी आणि चेंडू पंच आपला निर्णय कळवतील. कुणी मैदानामध्ये यायचं नाहीये. पंच आपला निर्णय कळवतील. पंच आहेत ग्राउंड मध्ये. पंच निर्णय कळवतील आपला. 2 धावा मिळतील. या 2 धावांनी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 28 धावा. अजूनही 3 चेंडू 2 धावांची गरज. या वेळेसचा चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये. अजूनही 1 धावेची गरज. 2 बॉल 1 धाव. अजूनही 2 चेंडू 1 धावेची गरज. जो हा सामना जिंकेल डायरेक्ट टॉप 3 मध्ये दाखल होईल.
यावेळेसचा चेंडू डॉट बॉल आलाय. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. एक बॉल एक धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग. एक बॉल एक धाव. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवा मित्रांनो, कारण की शेवटच्या चेंडू पर्यंत सामना गेला आहे. शेवटचा चेंडू. यावेळेसचा चेंडू. चेंडू चाललाय सह घोषांकी क्षेत्रामध्ये आणि सामना जिंकलाय करावे 11 करावे या संघाने. हार्ड लक जय बालाजी रबाले या संघाला मिनी कॉंग्रॅच्युलेशन. टीम करावे 11 करावे.